अजिबात मैदा किंवा साखर न वापरता घरच्या घरी कढईमध्ये आज आपण अगदी खुसखुशीत असे गव्हाचे आणि रव्याचे बिस्किट बघणार आहोत. मुलांना बाहेरचे पॅकेजचे बिस्किट देण्यापेक्षा हे एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला मी टिप्स सांगेल जेणेकरून तुमचे जे बिस्किट आहे कढईमध्ये अजिबात करपणार नाही आणि अगदी परफेक्ट बनेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी मी इथं अर्धा कप रवा घेतलेला आहे. तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. शेवटी आपल्याला ते दळून बारीकच करायचं आहे. त्यानंतर त्याच कपाने आपण अर्धा कप इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण ज्या पिठाने नॉर्मली चपात्या बनवता त्याच पीठ इथं मी वापरलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकतात, पण मी इथं हेल्दी व्हर्जन बनवत आहे म्हणून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी 3 ते 4 हिरवी इलायची अशी सोलून यामध्ये ऍड करत आहे फ्लेवरसाठी. या ठिकाणी तुम्ही व्हॅनिला एसेन्स सुद्धा घालू शकतात. सोबतच 1/4 टीस्पून इथं आपण बेकिंग सोडा घालणार आहोत आणि ½ टीस्पून इथं आपण बेकिंग पावडर घालणार आहोत. आता यामध्ये मी 2.5 टेबलस्पून इतपत मिल्क पावडर घालत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण तुमच्याकडे असेल तर नक्की घालू शकतात. हे जर तुमच्याकडे नसेल ना तर मी तुम्हाला अजून एक पुढे स्टेप सांगेल, ते तुम्ही नक्कीच फॉलो करू शकतात. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला पल्स मोडवरती चालू बंद करत 2-3 मिनिटांसाठी असं बारीक फिरून घ्यायचं आहे. बघू शकतात सगळे जिन्नस एकत्रित मस्त एकजीव झालेले आहे. आता काय करायचे आपल्याला, यामध्ये गोडवा ऍड करण्यासाठी इथे मी अर्धा कप इतपत गूळ घालत आहे. हे मी बारीक चिरून घातलेलं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये दळताना हे इझिली एकत्रित होईल. या ठिकाणी तुम्ही साखर देखील वापरू शकतात, पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. 1 मिनिटासाठी याला व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे. बघू शकतात सर्व जिन्नस मस्त एकत्रित एकजीव झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे इलायचीचा जो सुवास आहे ना तो संपूर्ण किचनमध्ये दरवळत आहे. तर अशी काही आपल्याला याची कन्सिस्टन्सी असं काही आपल्याला याचं टेक्स्चर ठेवायचं आहे. लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर इतकं मीठ घालूया आणि हे कुकीज अजूनही जास्त टेस्टी आणि हेल्दी बनवण्यासाठी मी इथं ½ कप इतपत डेसिकेटेड कोकोनट घालत आहे. यामुळे आपले बिस्किट खाताना खूपच छान लागतील. तुम्ही याआधी कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा, खूप मस्त बनतात. छानसं एकत्रित करून घेतले आणि आता यामध्ये आपण ½ कप इतपत तूप घालूयात. मी इथं तूप घालत आहे. या ठिकाणी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकतात. तूप इथं मी डायरेक्टली तसंच घातलेलं आहे, असं मेल्ट वगैरे करण्याची काही गरज नाहीये. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त एकत्रित करायचे आहे. याला तोपर्यंत आपल्याला एकजीव करायचा आहे जोपर्यंत प्रत्येक दाण्यापर्यंत हा तुपाचा अंश पोहोचला पाहिजे, इतकं आपल्याला याला छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात आता याला हलकीशी अशी बाइंडिंग यायला सुरुवात देखील झालेली आहे. 2-3 मिनिटांनंतर याला छानशी अशी बाइंडिंग येते, याची मूड बनते. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला हे बिस्किटांचं डो इथं तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून आपण याचे सेल्सर कन्सिस्टन्सी मध्ये हे पीठ मळून घेऊयात. खूप जास्त घट्ट अजिबात मळू नका. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्याला फुलण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंफार पाणी ठेवावं लागेल. आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना तर तुम्ही ते कम्प्लिटली स्किप करा आणि तुमच्याकडे जर दूध असेल ना तर हे पीठ मळण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करा. तुमचं कम्प्लिटली मिल्क पावडरचं काम हे करून देईल. फक्त माझ्याकडे दूध नव्हतं म्हणून मी या ठिकाणी मिल्क पावडर वापरलेलं आहे. अगदी अर्धा कप पाणी इथं मी घेतलेलं होतं, त्यातनंही अर्ध इतपत मी पाणी वापरून हे मस्त असं एकत्रित एकजीव करून घेतलेलं आहे. बघू शकतात हलकसं सैलसर ठेवलं आहे, कारण की यामध्ये रवा आहे आणि आपल्याला तर माहितच आहे रवा आहे तर पाणी शोषेल, म्हणून हलकसं सैलसर ठेवले आणि याला आता आपण 1 तासासाठी रेस्टवर ठेवूयात. आता 1 तास झालेला आहे. इथं आपण बिस्किटांचे काही प्रिपरेशन करून घेऊयात. इथं मी ज्या प्लेटमध्ये हे बेक करणार आहे ना त्या प्लेटला तयार करून घेतलेलं आहे अशा काही बटर पेपरने. सोबतच गार्निशिंगसाठी मी इथं तीळ घेतलेली आहे. तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली काय करा, प्लेटला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्या आणि डायरेक्टली तुम्ही ते बेक करू शकतात. अजिबात तुमचे बिस्किट त्या प्लेटला चिटकणार नाही. माझ्याकडे हे पेपर होतं म्हणून मी ते वापरलेलं आहे. 1 तास रेस्ट दिल्यानंतर बघू शकतात हे पीठ व्यवस्थित असं मुरलं आहे. म्हणजे जो रवा आहे ना त्याने व्यवस्थित पाणी शोषून घेतलेलं आहे आणि हलकसं हे घट्ट झालेलं आहे. बघू शकतात आणि सोड्यामुळे याला हलकीशी जाळी सुद्धा आलेली आहे. तर याला आपण काय करू, हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आणि याचे आता छोटे पेढे करून आपण बिस्किटांना शेप देऊन घेऊयात. तर इथे मी अगदी छोटासा उंडा घेतलेला आहे. लक्षात घ्या उंडा घेताना अगदी छोटासा बॅटर घ्या, कारण की हे जो बॅटर आहे ना खूप जास्त फुलतं आणि खूप मोठे बिस्किट होतील. त्यामुळे अगदी लिंबाच्या साईजचा मी इथं गोळा घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतले आणि यावरती आपण ही तीळ अशी स्प्रिंकल करून घेऊयात, असं प्रेस करून घेऊयात, जेणेकरून तीळ याला व्यवस्थित अशी सेट होऊन जाईल.
तुम्हाला जर हे पांढरी तीळ वापरायचे नसेल ना, तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यांचे काप इथे लावून तुम्ही तुमची गार्निशिंग करू शकतात. हे फक्त गार्निशिंग पर्पजसाठी आहे. नाही लावले तरीही चालेल. आता अशाच प्रकारे मी बाकीचे बिस्किट तयार करून घेणार आहे. आणि हो, प्लेटमध्ये बिस्किट ठेवताना थोड्या थोड्या अंतरावर ठेवा, कारण की बेक झाल्यानंतर हे बिस्किट साईजने डबल होतात आणि एकमेकांना चिटकू शकतात. आणि एकमेकांना चिटकले तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला सेपरेट करताना तोडावेच लागतील. म्हणून थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. आता दुसरं महत्वाचं म्हणजे बेक करण्यासाठी आपल्याला जे काही घ्यायचं आहे ना, तर पातळ बेसचं अजिबात घ्यायचं नाही. जितकं हेवी भांडं तुमच्याकडे असेल ना, त्या भांड्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते. मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस बिस्किट ट्राय केलते ना, तर मी ज्या कढईमध्ये बेकिंग करते ना, त्या कढईचं कसं होतं, ती पातळ होती आणि त्यामध्ये केक तर व्यवस्थित बेक होतो, पण बिस्किट मात्र व्यवस्थित बेक झालेले नव्हते. म्हणून यावेळेस मी तुम्हाला हे स्ट्रॉंगली सजेस्ट करत आहे, तुम्ही जाड तळाचंच काहीतरी घ्या. त्यावरती ना आपल्याला असं हलकंसं मीठ असं स्प्रिंकल करायचंय, जेणेकरून जी हीट आहे ना ती व्यवस्थित अशी डिस्ट्रीब्यूट होईल. आता यामध्ये मी रिंग स्टँड ठेवलेला आहे. यावरती झाकण लावून आपण अगदी 5 मिनिटासाठी याला प्री हीट करून घेऊयात. 5 मिनिटानंतर हे व्यवस्थित प्री हीट झालेलं आहे. आता यावरती आपल्याला जी काही प्लेट आहे, ज्यावरती आपण बिस्किट बेक करणार आहोत, ती यावरती प्लेस करायची आहे. खूप केअरफुली करा, कारण की जे काही भांडं आहे ते खूप जास्त गरम आहे. बिस्किटांची प्लेट यामध्ये प्लेस केली. आता झाकण वरतून लावून घेऊयात. झाकण असं लावायचंय आपल्याला, जेणेकरून यामधली जी काही वाफ आहे ना ती बाहेर जायला नको, असं काही आपल्याला यावरती ठेवायचंय. आणि 15 मिनिटासाठी अगदी लो फ्लेम वरती आपल्याला हे बिस्किट बेक करून घ्यायची आहे. 15 मिनिटानंतर बघू शकतात किती सुरेख अशी आपले बिस्किट तयार झालेली आहे. लगेचच काढून घेऊयात. लक्षात घ्या, हे जे आहे ना अजून खूप जास्त गरम आहे. बिस्किट थंड झाल्यावरतीच आपल्याला डिमोल्ड करायची आहे. गरम असल्यावरती हे खूप नाजूक असतात आणि तुटू शकतात. तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकतात किती छान अशी जाळी आलेली आहे आणि किती छान अशी हे बेक सुद्धा झालेले आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व बिस्किट इथे तयार करून घेतलेली आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि तुमचेही बिस्किट अगदी होममेड जरी असले ना, अगदी परफेक्ट बनतील. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह.